एक पॅरासायकॉलॉजिस्टने आत्म्याचं वजन किती आहे म्हणून पाहिलं. आत्मचेतना किंवा आत्मा आणि कसा जातो ते पाहिलं. त्यांनी एक काचेचा संपूर्ण असा एक काय चेंडूसारखा मोठा असा एक काचेचा चेंडू तयार केला मोठा, आणि त्याच्यामध्ये आत्ता मरेल अशा माणसाला ठेवलं आणि सर्व बाजूनी काच अशी पॅक करून टाकली. आत्मा अडतो का पाहण्याला. आणि एक तराजू ठेवला वजन करायला. आत्मचेतनेचं वजन काय. तो ज्यावेळेस मेला एकदम काच फुटली. इतकी मोठी काच होती तरी ती फुटली. आत्मचेतना त्याच्यातून निघून गेली आणि तराजू जो थोडा वाकला, एक अर्धा अंश, जास्त नाही. देहातून आत्मचेतना निघून गेली. आता आत्मचेतना मेली का हो? त्याला कोणी मारलं का? मेला काय, देह मेला, आत्मचेतना मेली नाही, ती निघून गेली. भगवान हे सांगतायत, जे सर्व ठिकाणी सर्वही देहात आहे, ज्याचा घात करू गेले तरी होत नाही. अरे तो भीष्माचार्याला मारलं तरी त्यांचा देह जाणार आहे, त्यांची आत्मचेतना कोणी मारू शकत नाही. ती आत्मचेतना पुन्हा खुली आहे. कदाचित दुसरा देह घेईल, कदाचित त्यांची स्थिती चांगली असेल, आत्मचेतना ब्रह्मचेतनेमध्ये विलीन होईल. मग मर्डर आत्मचेतनेचा होतो का? आत्म्याचा होतो का? नाही. मनाचा होतो का? नाही. बा आता खून केला इथे आणि पुढच्या जन्मात आमच्या मनाचा खून झालाय, गेल्या जन्मात म्हणून जखमी झालेला जटायू आहे, असं होतंय का? नाही. म्हणून घात करू गेले असता होत नाही. ते विश्वव्यापी एक चैतन्य आहे, ते तू पहा. अर्थ विश्व चेतना आहे, ती ब्रह्मचेतना आहे. ती पुन्हा देह धारण करील कर्माप्रमाणे. तिला मरण नाही. तू का शोक करतोस? याचेणी स्वभावे हे होत जात अगवे, तरी सांग काय शोचावे एथत्वा. या चित्शक्तीच्या स्वभावामुळे हे सर्व जग उपजते, नाश पावते. तर सांग, यातील कोणाविषयी तू शोक करावास? अरे या चैतन्याच्या पडद्यावर हे मायावी जग निर्माण होतं, ते नष्टही होतं. प्रत्येक वस्तू निर्माण होते, नष्ट होते. कोणाकोणासाठी तू शोक करणार आहे सांग बरं? परभणीत शेकडो माणसं मारायलेत. आपण शोक करावा का? काय करावा? तिसऱ्या गल्लीतला एक मुसलमान गेला, बसले रडत. असं होत नाही. कोणाकोणाविषयी शोक कराल तुम्ही? कोणाविषयी तू शोक करावास? एरवी तरी पार्था तुझ का नेनो न म्हणे चित्त, परी की डाळ हे शोचिता बहुती परी. एरवी पार्था, तुझ्या मनाला हे का पटत नाही ते मला कळत नाही. परंतु असा शोक करणे पुष्कळ प्रकाराने फार वाईट आहे. का शोक करतोयस? अरे तू वाचवल्याने वाचणार नाही, तू मारल्याने मरणार नाही. हे निसर्गता मरणारं जग आहे, पुन्हा निर्माण होणार आहे. तू शोक का करतोस? तुझा काही संबंध नाही. ह्या परभणीचं कसं होईल? आपण निर्माण केलंय का? आमच्या घराचं कसं होईल? कोणी निर्माण केलेत? माझं कसं होईल? हा देह कोणी निर्माण केला? ज्यांनी निर्माण केला तो पाहून घेईल ना. उगीच कसं होईल? एकतीसावा श्लोक. स्वधर्ममपि चावेक्ष न विंकंपि तुमर्षि, धर्म्याधियुद्धा श्रेयो न्य क्षत्रियस्य न विद्यते. शिवाय स्वधर्माला पाहूनही धर्मदृष्टी ठेवूनही असा उगम डगमगण्यास तू योग्य नाहीस.
कारण क्षत्रिय धर्माला सोडून नसलेल्या धर्मरूपी युद्धाहून दुसरे काही श्रेयस्कर नाही. समगीत. स्वधर्मास पाहूनही तुझा कंप योग्य नाही, धर्मयुद्धाहून काही क्षत्रियास श्रेय नाही. माऊलींच्या वया. तू अजूनी कान विचारिसी, काय हे चिंतित हासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. अरे अजूनही तू का विचार करीत नाहीस, हे उलट काय चिंतित आहेस. ज्या स्वधर्माच्या आचरणाने जन्म मरणाच्या ओघातून तरुण जायचे आहे, तो आपला धर्म तू विसरलास. पहिल्यांदा माऊलींनी आणि भगवान गोपालकृष्णांनी स्वधर्म शब्द वापरलाय. स्वधर्म. आणि ह्या स्वधर्माविषयी पूर्ण समजुतीमध्ये गफला आहे अनेक विचारवंतांचा, अनेक तथाकथित संतांचा. आणि स्वधर्माचा वापर त्या शब्दांचा ज्या अचूक पद्धतीने व्हायला पाहिजे तसा झालेला नाही, होत नाही. आणि म्हणून अर्थ घसरले. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. ह्या ओवीने तर फारच घोटाळा केला. स्वधर्मे निधनम श्रेय, काहींनी अर्थ केला स्वधर्मे निधनम श्रेय, आपल्या स्वतःच्या धर्मात मरावं. म्हणजे हिंदू धर्मात आपण असू, हिंदू धर्मात मरावं. मुसलमान धर्मात असू, मुसलमान धर्मात मरावं. ख्रिश्चन धर्मात असू, जैन धर्मात असू, जैन धर्मात मरावं. असं तू अजून का विचारिसी. अरे अजूनही तू का विचार करत नाहीस. पुढे सांगेल मी स्वधर्माचा हळूहळू, एकदम नाही सांगत. हे उलट काय चिंतित आहेस, ज्या स्वधर्माच्या आचरणाने जन्म मरणाच्या ओघातून तरुण जायचे आहे, तो आपला धर्म तू विसरलास. एक पहिला छोटा अर्थ भगवंतानी सांगितलाय स्वधर्माचा. जन्म मरणाच्या फेऱ्यातून ज्या प्रयोगांमुळे सुटका होईल, तो प्रयोग म्हणजे स्वधर्म. लक्षात घ्या. पहिला अर्थ. असे अनेक अर्थ स्वधर्माचे तुम्हाला जसे येतील तसं मी सांगेल. ज्या स्वधर्माच्या आचरणाने जन्म मरणाच्या ओघातून तरुण जायचे आहे, तो आपला धर्म तू विसरलास. त्याला स्वधर्म म्हटलंय. ती लाईन. तू अजूनी कान विचारिसी, काय हे चिंतितासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. म्हणजे याचा अर्थ काय काय झालं. जन्म मरणाच्या फेऱ्यात जाण्याकरिता प्राणांचे प्रवाह बाहेर येतात. नंबर 1. विचार प्रवाह बाहेर येतात. नंबर 2. विकारांची निर्मिती होते. नंबर 3. संसारात, बाह्य पदार्थात, बाह्य वस्तूत, बाह्य विषयात प्राण मन बुद्धी रमतात. भलेही तो अध्यात्माचा विषय असो की भलेही तो बहिर्गतीत जे रमले, आतून जे बाहेर आले, हे याला स्वधर्म म्हटलेला नाही. कारण विचाराची जागृती झाली. प्राणप्रवाह बाहेर आल्याबरोबर विचार देखील बाहेर येतात. सांगेल हळूहळू याच. प्राण जसा बाहेर येतो
तसा विचार देखील बाहेर येतो आणि विचार आला की जन्म मरण आलं. वासना आली, इच्छा प्रगटते. प्राणासवे इच्छा बाहेर येतात. प्राण बाहेर आला की इच्छाही बाहेर येते. प्राण आत गेला की इच्छा संपते. तुम्ही आत प्राण घ्या, नाक दाबून बसा, श्वास आत कोंडा, पहा बरं इच्छा निर्माण होते का? होत नाही. आता करून पहा. बराच वेळ थांबून काही विचार करा, घरचा बाहेरचा कुठलाही. होतो का विचार? नाही. आणि बाहेर सोडा प्राण, विचार चक्र सुरू होतं. म्हणजे वासना सुरू होते, इच्छा सुरू होते. वासना, इच्छा सगळं बाहेरच्या प्राणामध्ये येतं. बाहेर श्वास सुटला, इच्छा गतिवंत होते. विचार प्रसवतात, विचार निर्माण होतात. हे कोणी सांगितलेलं नाही आजपर्यंत. बाहेरच्या श्वासात इच्छा जन्म घेते, आजपर्यंत कोणी सांगितलेलं नाही. पहिल्यांदा आपण सांगतोय. अनुभव सिद्ध गोष्ट आहे. आणि म्हणून याला प्रवृत्ती धर्म म्हटलंय. बाहेर श्वास ज्याच्यामधून जातो त्यावेळेस तुम्ही कुठलीही क्रिया करा, भली ती धार्मिक असो की संसाराची असो, तो प्रवृत्ती धर्म आहे. म्हणून स्वधर्म प्रवृत्ती धर्मात नाही. बाहेर जाणाऱ्या श्वासात जी जी तुम्ही क्रिया कराल ते स्वधर्म नाही. उलट संसार चक्र गती निर्माण करतं, तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवतं. एकेका वासनेच्या संगे तुम्हाला एक एक जन्म घ्यावा लागतो. म्हणून त्याला स्वधर्म म्हटलेलं नाही. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचली बाहेर जाणाऱ्या श्वासात, प्रवचन केलं बाहेर जाणाऱ्या श्वासात, पूजा केली बाहेर जाणाऱ्या श्वासात, कथा कीर्तन ऐकली बाहेर जाणाऱ्या श्वासात, तो स्वधर्म नाही. एवढं फक्त लक्षात घ्या. सखोल सांगणार नाही आत्ताच, गटांगळ्या खाल, हळूहळू समजेल. पण बाहेर जाणाऱ्या श्वासात जे काही चालतं त्याला स्वधर्म म्हटलेलं नाही. स्वधर्म, स्व म्हणजे आत्मा, त्याचा धर्म, आत्म्याचा धर्म स्थितिवंत आहे. बाहेर जाणारा प्राण गतिवंत आहे. आत जाणारा प्राण आतमध्ये जाऊन स्थिरावतो, स्थितिवंत आहे. स्वधर्म म्हणजे प्राणांचे प्रवाह मनबुद्धीसह आत जाणे, दॅट इज स्वधर्म.